विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर कशा पद्धतीने हे विमान कोसळलेलं होतं। अवघ्या 600 ते 700 फूट उंचीवर गेल्यानंतर या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं बोललं जातं आणि त्यानंतर मेघानीनगर परिसरामध्ये हे विमान लगेच कोसळलेलं होतं आणि याचाच हा व्हिडिओ सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। विमान हे कोसळताना आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। संपूर्णपणे हे विमान कोसळल्यानंतर या विमानामध्ये इंधन मोठ्या प्रमाणात होतं आणि लागलीच या विमानानं पेट घेतलेला होता आणि धुराचे लोट हे संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले होते। आजूबाजूच्या इमारतींना देखील याची झळ पोहोचलेली होती। अनेक रहिवासी इमारतींना देखील त्याचं नुकसान केलेलं होतं आणि ह्याचाच आता सीसीटीव्ही व्हिडिओ हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। टेक ऑफ घेतानाचं हे दृश्य आपण एबीपी माझावर पाहू शकताय। अवघ्या 5 मिनिटात अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये या विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर लगेच काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला होता। आपत्कालीन संदेश देखील वैमानिकाकडून पाठवण्यात आलेला होता। मेडे कॉल ज्याला म्हणतात तो करण्यात आलेला